नमस्कार. पणधर येथील नवमहाराष्ट्र विद्यालयातील किरकोळ भांडणातून उद्भवलेल्या दुर्दैवी घटनेनंतर माळेगाव पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले असून आज त्यांनी माळेगावातील शिवनगर विद्याप्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेज परिसरात धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये हुल्लडबाज रोड रोमियोंबरोबरच बिगर लायसनधारक वाहन चालकांवर देखील कारवाई करण्यात आली. उल्लेखनीय बाब ही की अचानक ॲक्शन मोडमध्ये आलेल्या पोलीस प्रशासनाने पकडलेल्या गाड्यांचा ताफा ढकलत माळेगाव पोलीस ठाण्याकडे रवाना केला होता. या कारवाईमुळे रोड रोमियोनला चांगलीच चपराक बसली असून जनमानसातून या कारवाईचं समर्थन होताना दिसतंय. दरम्यान माळेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन लोखंडे यांनी विनापरवाना वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देत यापुढे वाहन चालवण्याचा परवाना घेतल्याशिवाय वाहन चालवू नये, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल अशी तंबीज दिली आहे. त्यामुळे देर से आए लेकिन दुरुस्त आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कोणी विदाऊट लायसन गाडी चालवणार नाही. पहिलेच सांगतो, गाडी आणायची नाही, बसने यायचं, सायकलने यायचं. आज फक्त फाईन मारतात आम्ही. उद्यापासून जरा गाड्या तुम्ही विदाऊट लायसन असे घेऊन आले 100% गाड्या जमा करून गुन्हे दाखल करणार. आज पहिला दिवस आहे तुमच्यासाठी, पहिली वॉर्निंग आहे, पहिली आणि शेवटची वॉर्निंग आहे. ठीक आहे, तुमचं वय नाही, गाड्या चालवायच्या नाही. तुमच्याकडनं ॲक्सिडेंट होतात जास्तीत जास्त, परत बाकीचे पोटाने होऊन जाते. तुम्हाला तुमचं करिअर खराब करायचं आहे का? काय रे, गाड्या चालवायची काय गरज आहे? सायकलने यायचं नाही, काय वाटतं काय नसेल तर बसने यायचं. पण आपल्या वयात ज्या गोष्टी बसत नाही त्या करायच्याच नाही. तुम्ही 18 नंतर गाडी वापरा, फोर व्हीलर वापरा, आम्हाला काही घेणं नाही आहे. 18च्या आतल्या आत गाडी वापरायला तुम्हाला अधिकारच नाही. काही बरोबर, मला तुमच्यापैकी परत जर डबल गाडी चालवताना पण दिसलं, वापरा, लायसन काढा, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गाडी वापरा. ठीक आहे, असं वापरलं तर तुम्हाला त्रास आहे, आम्हाला काही नाही. आमचं रोजचं काम आहे.